नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2026 अंकगणिताचे संपूर्ण विश्लेषण. हा या पेपरचा भाग 2 असेल. भाग 1 पाहण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. एका त्रिकोणाचे अंतरकोन 4:6:5 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतरकोन किती अंशाचा आहे? आंतरकोन हा शब्द मुलांना गोंधळात टाकण्यासाठी दिलेला आहे. कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 असते. आता कोणांच्या म्हणजे आपण काय म्हणतोय, आंतरकोन म्हणजेच कोण, म्हणजेच इथं काय करूया आपण, 4x + 6x + 5x किती असणार आहे? 180. आता सर्वात मोठा आंतरकोन किती अंशाचा आहे? 6 आणि 4 10. x बरोबर 12 आलं. x बरोबर 12 आले. आणि सगळ्यात मोठा कोण कोणता असणार आहे? 6 × x 6 × 12 72 डिग्री अंशाचा सर्वात मोठा कोण असणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका गटात एकूण 90 व्यक्ती आहेत. त्यापैकी 38 व्यक्ती केवळ चहा पितात आणि 42 व्यक्ती चहा व कॉफी ही दोन्ही पेये पितात. उरलेले सर्व लोक फक्त कॉफी पितात. तर त्या गटात कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती? वेन डायग्रामने हा क्वेश्चन आपण समजावून घेऊया. तर हे आहेत चहा पिणारे, 38 चहा पितात. फक्त चहा पिणारे किती आहेत? 38 आहेत. 42 चहा व कॉफी दोन्ही पितात. म्हणजे हा जो पोर्शन असणार आहे तो 42 असणार आहे, चहा व कॉफी पिणारे. उरलेले फक्त कॉफी पितात. आता हा जो पोर्शन आहे हे फक्त काय, कॉफी पितात. तर कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती असं विचारलंय. आपल्याला फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या विचारली असती तर आपण काय करतोय, 90 वजा 38 चहा पिणारे, फक्त चहा पिणारे, प्लस 42 बरोबर 10 हे असणार आहेत फक्त कॉफी पिणारे. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, कॉफी पिणाऱ्यांची संख्या. म्हणजेच 10 अधिक हा जो पोर्शन आहे तो येथील 42 व्यक्ती जे आहेत ते सुद्धा कॉफी पितात, म्हणून 52 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठी 2 अंकी व सर्वात लहान 3 अंकी संख्येची बेरीज किती? सर्वात मोठे 2 अंकी कोणता नंबर आहे? 99. आणि सर्वात लहान 3 अंकी कोणता नंबर आहे? 100. उत्तर असेल 199. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 2 डझन खुर्च्यांची किंमत 4,640 रुपये आहे. 6 डझन टेबलांची किंमत 53,280 रुपये आहे. तर 6 खुर्च्या व 3 टेबल यांची एकूण किंमत किती होईल? आता 2 डझन म्हणजे किती? 2 डझन म्हणजे 24 खुर्च्या. हा क्वेश्चन आहे असं रिपीट झालेला आहे. 24 खुर्च्यांची किंमत किती? 8,660. म्हणजे एका खुर्चीची किंमत आपल्याला निघेल. डिवाइड जेव्हा 24 करतोय आपण त्यावेळी एका खुर्चीची किंमत निघेल आपल्याला. 12 दुनी 24, 84, 12 दुनी 24, 0, 360 एका खुर्चीची किंमत असेल. 360 एका खुर्चीची किंमत असेल. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, तर 6 डझन टेबलांची किंमत. तर 6 डझन म्हणजे किती? 12 गुणिले 6, 72 टेबल. 72 टेबल यांची किंमत 53,280. आता आपल्याला एका टेबलची किंमत निघेल. आणि तर एका खुर्चीची किंमत निघाली जी 360 रुपये. एका टेबलची किंमत किती येणार? 12×72. हे मी मल्टिप्लाय करून घेतलं नाही. चूक 48, 5 उरले, 48 पुन्हा इथे 4 उरले, 12×48 0, 42, साइन चोक 24, 740 एका टेबलची किंमत आली 740. आता त्यांनी इथे विचारले 6 खुर्च्या व 3 टेबल. आता 6 खुर्च्या, एका खुर्चीची किंमत किती आहे? 360. मग 6 खुर्च्यांची किंमत 6 गुणिले 360 ठरले काय? 6 खुर्च्या आणि 3 टेबल यांची किंमत. म्हणजे 6 खुर्च्या म्हणजे खुर्च्यांची एका खुर्चीची व्हॅल्यू 360, 6 गुणिले 360 आणि 3 टेबल म्हणजे 3 गुणिले 740. आता याचं उत्तर असेल
4380 आपलं उत्तर असेल. 4380 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. 0.9 गुणिले 0.8 गुणिले 0.07 बरोबर किती? 8×9 72. 8 गुणिले 9 72 आणि 2 घरे आहेत म्हणून 2 घरानंतर पॉईंट दिला. इंटू 0.07. 7 दोन्ही 14, 7 7 49 आणि 50. 4 घरे आहेत पॉईंट नंतर, त्यामुळे 0.0504 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 0.0504. पुढचा प्रश्न काय आहे बघा. एका संख्येच्या दुपटीत 18 मिळवून येणाऱ्या बेरजेस 13ने भागले असता भागाकार 8 येतो, तर ती संख्या कोणती? अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये आपण पर्यायावरून जातोय. ऑप्शनवरून जातो इथे. प्रश्न वाचायला चुकायचं नाही आहे. तर ती संख्या कोणती घेतली आपण? 39. आता एका संख्येच्या दुपटीत म्हणले, त्यामुळं दुप्पट करायची याची. 78 अधिक दुपटीत 18 मिळवून 18 मिळवायचं ह्याच्यामध्ये आणि 13ने भागले असता आपल्याला भागाकार किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. आता इथे 8 येतोय का बघायचं. नाही येत. 13 सत्ती 91 म्हणजे 7 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. त्यामुळे ऑप्शन ए होत नाही. 40 आहे ऑप्शन बी. 40 गुणिले 2. एक ऑप्शन जेव्हा आपण सॉल्व करतोय त्यावेळी आपले पुढचे ऑप्शन पटपट होत जातात. 40 गुणिले 2 80 अधिक 18 भागिले 13. फक्त प्रश्न वाचायला चुकायचं नाही, कॅल्क्युलेशनमध्ये चुकवायचं नाही. 13 सत्ती 91. त्यामुळे हे पण 7 पॉईंट समथिंग काहीतरी. आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे? उत्तर पाहिजे भागाकार 8 यायला पाहिजे. आता 41 गुणिले 2 किती होईल? 82 अधिक 18 भागिले 13. आता हे तर होणारच नाही. 13 सत्ती 91. पुन्हा हे 7 पॉईंट काहीतरी येईल. ऑप्शन डी होईल आता. 43 गुणिले 2 86 अधिक 18 भागिले 13. 104 भागिले 13. 8 उत्तर येईल. 13 4 उधर से. आपलं उत्तर डी ऑप्शन बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी आपला बरोबर असेल. नळातून एक बादली पाणी भरण्यास 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटात किती बादल्या भरतील? बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात. किती बकेट पाण्याची भरतील? 10 मिनिटात. आता 10 मिनिट म्हणजे काय असणार आहे? 10 मिनिट म्हणजे 10 गुणिले 60. 600 सेकंदात किती बकेट भरतील? भागिले 15 करूया. 15 चोक 60. 40 बकेट भरतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 6666 वजा 666 वजा 66 वजा 6 बरोबर किती? आता काय करूया? 666, 66 आणि 6 यांची बेरीज करूया. 738 आपलं उत्तर आलं आणि हे मायनस करूया. यांचं उत्तर काय होईल? मायनस 738. आता 6666 वजा 738 किती येईल? 5928 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 5928. दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? प्रश्न क्रमांक 46 आहे असा क्वेश्चन आलेला आहे हा. आपण ऑप्शनवरून गणित सोडवा. यामध्ये हा पहिलाच प्रश्न घेतलेला आहे. दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे, त्यापैकी लहान संख्या कोणती? ऑप्शनमध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. असं सुद्धा त्यावेळी सांगितलं होतं. दोन संख्यांची बेरीज 33 आहे. 29 आणि 4 33 होत आहे आणि त्यांची वजाबाकी 25 होते. त्यापैकी लहान संख्या कोणती असणार आहे? 4. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. म्हणजे PYQs रिपीट होत आहे तिथे असं दिसतंय आपल्याला या क्वेश्चन पेपरवरून. ज्यांची एक्झाम व्हायची आहे अजून त्याने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा. निदान आत्ता जेवढे क्वेश्चन पेपर आपण घेतोय, आता पुणे शहर पोलीस भरती झाला, आता रत्नागिरी चालू आहे, त्यानंतर अहिल्यानगरचा पण झालेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्ही बघत जा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. अशा क्वेश्चन पेपर कसा येईल याची एक आयडिया येऊन जाईल. पुढचा प्रश्न बघूया. 2.5 × 1.23 प्लस 0.08 बरोबर किती? 2.5 गुणिले 1.23 करून घेऊया पहिला. म्हणजेच 123 गुणिले 25 करायचं. त्यानंतर पॉईंट यायचे. 25 त्रिक 75.
7 25 दोन्ही 50 आणि 7 57 5 25 एके 25 30 पॉईंट नंतर 1 2 3 घरे आहेत त्यामुळे उत्तर असेल 3.075. आता 3.075 अधिक 0. उत्तर असेल आपलं 3.155. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. सतीशचे 11 वर्षापूर्वीचे वय 21 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? आता 11 वर्षापूर्वीचे वय त्याचे किती होते? 21 होते. आता x मायनस 11 किती? 21. म्हणजे आत्ताचे वय त्याचे किती येईल? 21 अधिक 11 32 वय आत्ताचे येईल. आता तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? 18 वर्षांनी तो 50 वजा 32 करायचं हे 50 वजा 32 18 वर्षांनी तो 50 वर्षाचा होईल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 13079 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? पर्यायावरूनच आपल्याला उत्तर दिसतंय तर पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. 0 सुरुवातीला तुम्ही घेऊ शकत नाही कारण 0 घेतल्यानंतर काय होईल? ती 4 अंकी संख्या होऊन जाईल. आता इथे काय घेतलाय? 1 त्यांनी स्टार्टिंगला घेतलाय तर 1 हा अंक येतोय त्यामुळे 1 घेतलाय, इथे 0 घेतलंय आणि त्यानंतर 379 म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, रत्नागिरीचा हा सोपा पेपर पाहून गाफील राहू नका. मेरिट हाय लागणार आहे हे नक्की आहे. आता तुमचं लक्ष फक्त आणि फक्त पुढच्या जिल्ह्याच्या सराव संचावर असायला हवं. ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यासाठी आपण रोज नवीन ट्रिक्स घेऊन येत असतोच. आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 2026च्या भरतीसाठी तुमची जागा पक्की करा. भेटूया पुढच्या भागात आणखी एका जिल्ह्याच्या पेपरसोबत. थँक्यू.